नमस्कार. आज आपण एका लहान भावाची आणि त्याच्या बहिणीची एक अगदी साधी पण मनाला स्पर्श करून जाणारी गोष्ट ऐकणार आहोत. ही गोष्ट आहे एका अशा प्रेमाची जे बोलून नाही तर कृतीतून दाखवलं जातं. चला तर मग सुरू करूया. खरं तर ही फक्त एका भावा-बहिणीची गोष्ट नाहीये. ही त्या नात्याची गोष्ट आहे, ज्यामध्ये प्रेम, काळजी आणि निस्वार्थ त्याग हे सगळं काही दडलेलं असतं. आणि असं नातं आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात कोणत्या ना कोणत्या रूपात असतंच. चला तर मग आपल्या कथेला सुरुवात करूया. यात आहेत दोन मुख्य पात्र, एक लहान भाऊ आणि त्याची मोठी बहीण. त्यांचं नातं नेमकं कसं होतं पाहूया. गोष्ट आहे एका लहानशा गावातली. तिथे एक लहान मुलगा आपल्या मोठ्या बहिणीसोबत राहायचा. त्यांचं आयुष्य अगदी साधं, सरळ आणि आपलं असं होतं. आता भाऊ, तो होता एकदम खोडकर. सतत काही ना काही त्याची गडबड चालू असायची. पण त्याची बहीण, ती मात्र अगदी वेगळी. ती त्याची खूप काळजी घ्यायची. तो कितीही त्रास देऊ दे, ती त्याच्या प्रत्येक खोडीवर प्रेमाची पाखर घालायची. आणि मग बघा, त्यांच्या या साध्या सरळ आयुष्यात एक अशी छोटीशी घटना घडते ना, की जी या कथेला एक खूप महत्त्वाचं वळण देते. आणि ही घटना आहे एका हरवलेल्या डब्याची. झालं असं की एक दिवस तो लहान भाऊ शाळेतून घरी आला, तो पण रडत रडत. कारण काय, तर त्याचा जेवणाचा डबा हरवला होता. आता आपल्याला वाटेल की किती साधं कारण आहे, पण लहानपणी ही किती मोठी गोष्ट वाटायची, आठवते? खरं तर त्याला डबा हरवल्याचं दुःख नव्हतं, त्यापेक्षा जास्त भीती होती आई ओरडेल याची. आता आई रागावणार, आपल्याला बोलणार. ही भीती आपल्यापैकी बऱ्याच जणांनी लहानपणी नक्कीच अनुभवली असेल. आणि मग अशावेळी बहिणीचं प्रेम समोर येतं. भावाला असं घाबरलेलं बघून ती हसून अगदी सहजपणे म्हणाली, "अरे काळजी करू नकोस, उद्या माझा डबा घेऊन जातो." बघा किती सोपेपणाने तिने त्याच्या मोठ्या समस्येवर उपाय काढला. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. बहिणीने दिलेला हा उपाय वरवर जितका साधा वाटत होता, तितका तो होता नाही. त्याच्या मागे खूप मोठं प्रेम आणि एक असा त्याग लपला होता, जो कोणाच्या पटकन लक्षातही आला नाही. दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे भाऊ बहिणीचा डबा घेऊन शाळेत गेला. सगळं अगदी व्यवस्थित होतं. पण शाळेत गेल्यावर त्याला असं काहीतरी समजलं की त्याचा त्या नात्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून गेला. त्याला त्या क्षणी कळलं की बहिणीने आपला डबा तर दिला, पण स्वतःसाठी काहीच ठेवलं नव्हतं. तिने स्वतः उपाशी राहणं पसंत केलं, पण आपल्या भावाला उपाशी ठेवलं नाही. यालाच म्हणतात निःशब्द प्रेम. त्या दिवशी त्या लहानग्या भावाला एक खूप मोठी गोष्ट शिकायला मिळाली. प्रेम हे फक्त शब्दांतून व्यक्त करायचं नसतं, तर ते कृतीतून दिसतं. त्या एका छोट्याशा घटनेतून त्याला त्यागाचा खरा अर्थ समजला होता. आणि त्याला त्या एका क्षणात हेही उमगलं की आईनंतर या जगात जर कुणी आपल्यावर इतकं निरपेक्ष, इतकं भरभरून प्रेम करत असेल, तर ती असते आपली बहीण. ही छोटीशी गोष्ट आपल्याला एका अशा अनमोल नात्याची आठवण करून देते, जे नातं शब्दांपेक्षा कृतीतूनच जास्त बोलतं. ही गोष्ट ऐकल्यावर नक्कीच एक विचार मनात येतो की आपल्या आयुष्यात असं निस्वार्थ प्रेम कोणी दिलं आहे का? थोडं आठवून बघा त्या नात्याला, ज्याने कधी शब्दांची गरज भासू दिली नाही, फक्त आपल्या कृतीतूनच प्रेम दाखवलं.